इयत्ता 7वी शिकते. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करते. कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा अर्थ बाने दात स्वभावाने, बारकाईने अभ्यास करणारे, साधक ते बौद्ध धर्माचे, हेतू त्यांचा सर्वसामान्यांच्या जीवनाचा, बदल समाजात घडवून आणणारे, आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला, बेधडक सत्याग्रह संकटे आल्यावर, डगमगले नाही संकटे आल्यावर, करते समाज उन्नतीचं, रचईले भारतीय संविधान असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अनेक वर्ष चतुर्थ व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते, अशा दीन दलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण, होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण, पुसऱ्या त्यांचे अश्रू देण्या दीन दलितांचे नवसंजीव, पुसऱ्या त्यांचे अश्रू देण्या दीन दलितांचे नवसंजीव. अशा महामानवाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते. आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे, रामजींमुळे. तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा आसमंत ठरला, यात तीळ मात्र शंका नाही. मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी BA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, DLi अशा अनेक पदव्या संपादन केल्या.